नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. जितेंद्र मडवींच्या कारवाईने पेटला वाद. दिव्यांग समुदायाचा मनपावर हल्लाबोल. सापत्न वागणुकीच्या आरोपाने प्रशासनावर टीकेची झोड. खारघर येथील एका दिव्यांग व्यक्तीच्या उपजीविकेच्या साधनावर आघात करणाऱ्या पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी यांच्या कारवाई विरोधात दिव्यांग समुदायामध्ये तीव्र असंतोषाची लाट उसळली आहे. मडवी यांच्या या पक्षपाती आणि अन्यायकारक कृतीचा निषेध करण्यासाठी आज दिव्यांग बांधवांनी महापालिका मुख्यालयासमोर धडक मोर्चा काढत आपल्या संतप्त भावनांना वाट मोकळी करून दिली. खारघर परिसरात अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, उपहारगृहे आणि फलक यांची रेलचेल सर्वक ज्ञात असताना त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून मडवी यांनी एका दिव्यांग व्यक्तीच्या उपजीविकेचे साधन असलेल्या स्टॉलवरील नामफलक हटवण्याची दाखवलेली तत्परता संशयास्पद आणि आक्षेपार्ह आहे. हा प्रकार म्हणजे बळी तो कानपिडी या उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव देणारा असून या कारवाई मागे मडवी यांचे वैयक्तिक हेतू दडलेले तर नाहीत ना, असा सवाल उपस्थित करत संतप्त जमावाने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कठोर टीकास्त्र सोडले. आम्हाला न्याय हवा अशा आग्रही मागणीसह दिव्यांग बांधवांनी मडवी यांच्या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला. कायदेशीर बाबींना बगल देत धनदांडग्यांच्या अनधिकृत बांधकामांना मोकळीक आणि गरिबांच्या पोटावर पाय असा संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी ही कारवाई म्हणजे सापत्न वागणुकीचा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याचे नमूद केले. महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकरणाची सखोल आणि निपक्ष चौकशी करून संबंधित दिव्यांग व्यक्तीला न्याय मिळवून द्यावा आणि मडवी यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली. मडवी यांच्या अन्यायकारक आणि भेदभावावर आधारित कारवाईमुळे केवळ एका दिव्यांग व्यक्तीच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला नसून संपूर्ण दिव्यांग समुदायाच्या स्वाभिमानाला आणि सन्मानाला जबर धक्का बसला आहे. यामुळे या प्रकरणी महानगरपालिका आयुक्त काय भूमिका घेतात आणि दिव्यांग समुदायाला न्याय मिळवून देण्यात कितपत यशस्वी होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ही कारवाई म्हणजे दिव्यांग व्यक्तींच्या वेदनांवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार असून मडवी यांच्यावर ठोस कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. साहेब येतात. आम्ही काल मच्छूकडूनच्या मीटिंग मध्ये होतो 3 वाजता. आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो, त्याच्याकडे लायसन आहे, तुम्ही काही त्याचे बॅनर काढू नका. त्या होल्डिंग नव्हती का काही नव्हतं. धंदा करतोय त्याची ऍडव्हर्टाईज करणार नाही का? वडापाव विकतो तो वडापाववाला लावत नाही का? वडापावचा स्टिकर, मग तो बर्गरची स्टिकर त्यांनी लावायचं नाही का दुकानाला? ते सांगणार मला आत्ताच्या आत्ता लायसन दाखव. पेपर सगळे दुकानावर ठेवलेले असतात का? घरून तो लायसन आणायला गेला तिथपर्यंत ही सगळी होल्डिंग ती दुकानाची ॲडव्हर्टाईज सगळं फाडून टाकलं. दुसऱ्याच्या दुकानावर गेला, त्यांना बोलता नाही धड. त्यांचा मुलगा बेड रेसमध्ये आपण घेतो पण त्यांना सांगतात मला पेपर दाखव. त्यांना समजत नाही, त्यांना हायपर टेन्शन आहे. तरी मडवी साहेब सांगतायत की मला आत्ताच्या आत्ता पेपर दाखवा तुम्ही. ही कुठली मुजोरी कारभार आहे मडवी साहेबांचा? त्यांना आम्ही रिक्वेस्ट करतो, आम्ही बच्चूभाऊच्या मीटिंगमध्ये तुम्हाला आम्ही येऊन पेपर दाखवू आणि तुम्ही आम्हाला रायटिंगमध्ये दिलं का? हे तुम्ही ॲडव्हर्टाईज केली ती चालणार नाही म्हणून कुठली लेखी आम्हाला दिलं का रायटिंगमध्ये कंप्लेंट? आम्हाला पहिले रिसर्च तुम्ही कंप्लेंट द्या, त्याच्यानंतर आम्ही काढलं नाही तर तुम्ही कारवाई करा ना. ही कुठली महानगरपालिकेची मुजोरी कारभार चालू आहे अपंगांच्याच बाबतीत? बाकीचं अनधिकृत सगळीकडे चालतात स्टॉल, सगळीकडे ॲडव्हर्टाईजमेंट चालतं, मग तिथे का नाही आपल्याला जात मडवी साहेब? अपंगाच्याच का टपरी काढली की फक्त त्याच्यावरती लावलेलं ॲडव्हर्टाईज? आणि त्याला धमकी दिली, जर तुझं लायसन नसेल तर सरसकट तुझं दुकान उठली. कुठली यांची धमकी? हा कुठला मुजोरीपणा मडवी साहेबांना? एवढी त्यांना ताकद कुठून येते बोलायची? आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.